लाव लाव आशीर्वाद द्या. चिखली रवी बापूला आशीर्वाद द्या. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय गोपेश्वरला महाशिवरात्री आहे त्या निमित्तानं. पांडवकालीन आता आपण सागावात आहे थोडस. आता अजून दोघ जण आपले तर मागे यायला लागलेत, रोहन आणि रवी बापू. आता आपण त्यांचा वेट करणार आहे. बघून घ्या तुम्ही तोपर्यंत. कारण भोपेश्वरमध्ये पांडवकालीन जागृत देवस्थान आहे महादेवाचं, तिकडे जायचं आहे आपण. आणि आपण जे गावकऱ्यांनी खाली आणलेलं मंदिर आहे तिथं नाही जायचं, आपण जे मूळ देवस्थान आहे तिथं जायचं आहे. पांड्या बघायला थांबलेले लोक बघा, हे बघा हे बघा आलेत आता. हे बापू फाईटला फाईट. रोहन काय एवढा का उशीर झाला? रव्या बापूमुळे उशीर झालाय ना. हा खिचडी बिचडी खाऊ ना. आज सलीला जायचं उडत जागे उडली की आता उडी मारली की तसं नाही उडत. उघड तर मग घरी झाप टाकून धरला त्याला. हंसराज अनिल भाऊ काय वाटतं? ब्लॉग आहे सेल्फी नाही. महाशिवरात्री तुम्हाला कसं वाटतं? भारी वाटतं. आणि आला किलोवरची खिचडी सगळं ह्याच्यावर करा, पुलावच करावं लागेल. सपवा की जरा. चला. आणि हे आम्ही आता आले आमच्या मामाच्या गावात आमदारवाडा पलीकडे गेलेलो. हेच आहे जुना. कुठला हे जुना आहे सगळ्यात पहिलं घर आहे. कुठला? ते एकटा मागे गेलं का हा. ते नाही देवी मंदिर नाही देवी. तर मित्रांनो बघा, हे बघा पुढे आली कडवी नदी आहे. कडवी नदी हे बघा. मित्रांनो मलकापूरला जाताना हे जे डोंगराव मंदिर आहे ते कशाचं आहे मला कमेंट मध्ये सांगा. ते बघा वरती पोचलं जिथं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचं पाहिलं आपल्या वाड्याचं नाव नाही का रे? हाच तो वाडा. हाच तो वाडा ना. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता मलकापुरात आहे आणि मलकापुरात तुम्ही हे बघू शकता, ही जी शिवरायकालीन मुख्य बाजारपेठ आहे. या गावाला शिवाजी महाराजांचं स्वतः दर्शन झालेलं आहे. कुठं ना सॉरी गोपेश्वरच्या पायथ्याशी. रस्ता थोडा लाल मातीचा आहे, पण रस्ता थोडा ठीक नाही सुरुवातीला. तुला एक नाही चांगला रस्ता. इकडे बॉक्साईडच्या खाणी आहेत वरती, त्यामुळे या रस्त्यावरती जड वाहनांची वर्दळ भरपूर असते, त्यामुळे हा रस्ता असाच आहे. वरती थोडासा आहे चांगला. पण वातावरण थंड आहे. एरिया आहे त्यामुळे वातावरण थंड आहे एकदम. आणि लाल माती सगळीकडे लाल मातीचं मातीचं. काय म्हणले एकदम थंड वाटते. समोर काजूच्या बागा वगैरे भरपूर आहे इकडे, रानमेवा सगळा. इथनं इकडे पुढे रोड जो गेला तो रत्नागिरी ना. हा तो रस्ता रत्नागिरीला गेलेला आहे, आंबा घाट मध्ये. आंबाघाट मार्गे इथं पुढे रत्नागिरी. म्हणजे इथंच ते शृंगारपूरला जातो ना. शृंगारपूरला रस्ता हात जातो. कसला आहे ना जरा. काय चढ निघतोय का? आपण आलोय बघा मित्रांनो, गोपेश्वरला गर्दी तुफान आहे. हा विठ्ठलाई मंदिर. हा बघेन का. हे बघा मित्रांनो, हे जे आहे हे जे पुढं आहे ते विठ्ठलाई मंदिर आहे. विठ्ठलाई मंदिर गर्दी बघू शकता मित्रांनो कशी आहे. भरपूर अशी गर्दी आहे.
कुठं थांबले ते इथं म्हण त्यांना आपल्याला इकडं वर जायचं ती पहिले ती थांबली ती कुठं ते बघितलं पाहिजे ना. चालेल थांबूया की इथं. फोन लगाव हां फोन लगाव कोण हां दुपीच्या वर काय सांग मला वर कशाचं मंदिर आहे म्हणजे आता हे जे मूळ देवस्थान आहे वरती वरती ते लोकांना इथनं किती वर आहे? सोयीस्कर व्हावं यासाठी इथनं वरती किती आहे म्हणजे अंतर किती आहे इथून एक 5 किलोमीटर असेल 5 बॉक्साच्या खाणीच्या जवळ आहे जे मूळ देवस्थान तिथं आहे लोकांना सोयीस्कर व्हावं यासाठी पुजाऱ्यांनी सगळं देवस्थान खाली आणलं खाली वरती आणि वरती पण अशीच गर्दी असते का वरती गर्दी नसते का वरती बरं? जास्त लोक जात नाही, नाहीत मोठ्या गाड्या वरती जातात का नाही फोर व्हीलर जात नाहीत वरती टू व्हीलरवरून जातात वरती 4 व्हीलर जात नाहीत मित्रांनो 2 व्हीलर इथपर्यंत येतात इथपर्यंत येते ना 2 व्हीलर टू व्हीलर वरती जातात अच्छा 2 व्हीलर वरती जातात फक्त 4 व्हीलर जात नाहीत वरती पूर्ण चढ आहे तिकडे आणि आता आपले अजून काय दोघं ती यायचे तिघ जण यायचे यायचे म्हणून आपण थांबलो त्यांचा रणगाडा वर चढ ब्लॉग मध्ये येतो काय ब्लॉग मध्ये येतोस काय म्हणलं कुठल्या गावचं आम्ही वरचे हाय म्हणकी हाय चालतं तू इथलाच आहेस काय होय कुठलं गाव आहे तुझं इथं ते गाव वरती जाऊन वरती जावळी गाव इथनं मला सांगितलं अंतर केवढं आहे ते वरच्या देवस्थानाचं 2-3 किलोमीटर आहे 3 किलोमीटर रस्ता कसा आहे रस्ता जरा खराबच आहे खराब आहे 4 व्हीलर जातात का नाही 4 व्हीलर जातात की म्हणजे जातात पूर्ण जातात वरपर्यंत जाते जागेवर ओके किलोमीटर आहे चॅनलला सबस्क्राईब करायला सांग चॅनल सबस्क्राईब लाईक करा शेअर करा लाईक करा शेअर करा गाडीला हे चालू गाडीला चालू मोकळा सांगडा होता का ना तेव्हा आम्ही आलतो इथे